हाय फ्रेंड्स, चला आपण मच्छी बनवूया एकदम क्रिस्पी आणि छान अशी कडक. आणि तर इथं मच्छी आणली होती, अर्धा किलो मच्छी होती आणि छानपैकी अशी धुवून घेतली. एकदम छान असा वास येणार नाही असं त्याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ वगैरे टाकून मीठ लिंबू असं छानपैकी धुवून घेतलं मी आधी आणि स्वच्छ करून ठेवलं. आणि मला फ्राय पण बनवायचे होते आणि रसा पण बनवायचा. त्याच्यासाठी मी लसूण अद्रक असं कट करून घेतलं आणि त्याची अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली. थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि असं छानपैकी कुटून घेतलं. आणि सगळं असं मसाले सगळं छानपैकी असं बनवणार होते. तर त्याच्यासाठी मच्छी फ्राय मसाला पण आणला होता. मग सगळ्यात पहिलं अद्रक लसूण कुटून घेतली आणि मग मच्छी फ्राय मसाला आणि थोडे थोडे घरातले मसाले टाकून असं छानपैकी त्याचं थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घेऊन आहे ना, सगळं लिंबू वगैरे दही असं सगळ्या गोष्टी टाकून त्याच्यात मीठ आपल्या घरातली घरगुती थोडे थोडे मसाले असं पायशी होण्यासाठी सगळं टाकून घेतलं. अद्रक लसूण पेस्ट आणि सगळं असं मिक्स करून घेऊन त्याला 15-20 मिनिट ठेवून द्यायचं होतं. म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये ना असं छानपैकी मुरल आणि छान लागन. आतपर्यंत मसाला गेला ना तरच चव लागते बघा माशाची. आणि मी हातात ही पिशवी घातली कारण मला खूप म्हणजे मसाले असं आग होती त्याने. आणि उन्हाळ्याचा तर खूपच असा त्रास होतो नाही का, असं मिरची पावडर वगैरे हाताला लागल्यामुळं. तर थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामुळे ती ना थोडासा फूड कलर टाकला होता मी कारण असं छान दिसावं म्हणून. आणि त्याला थोडासा रवा लावला होता वरून. एकदम छान असे कडक झाले होते, खूप छान. आणि असा मस्तपैकी झणझणीत माशाचा रसा पण बनवला होता.